हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती 272 जागा याकरिता महिला व बालविकास योजना यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत। आपण ही जी सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 13 आहे। याआधीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। आपण जर परीक्षेचा अभ्यासक्रम जर बघितला तर त्यामध्ये महिला व बालविकास योजना व कायदे यावर आधारित 30 प्रश्न असणार आहेत 60 मार्कांसाठी। तर याच्याच रिगार्डिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न बघायचे आहेत। जर आपला प्रश्नसंच आपल्याला पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करून हे जे संपूर्ण मटेरियल आहे ते देखील आपण परचेस करू शकता। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले? 1994, 2001, 2013, 2024 यापैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? वरीलपैकी सर्व अ ब क ब क ड की अ क ड? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी वरीलपैकी सर्व म्हणजेच काय 1994, त्यानंतर 2001, 2013 आणि 2024 मध्ये महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, खालील विधाने पहा। पहिले विधान आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला। बी विधान आहे, 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो। तर यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? ए बरोबर, बी बरोबर, ए आणि बी बरोबर की ए आणि बी दोन्ही चुकीचे? तर प्रश्न बघायला तुम्हाला थोडा अवघड वाटू शकतो, परंतु एकदा जर डोळ्याखालून घातला तर नक्की तुम्हाला काय म्हणता येईल की हे प्रश्न तुमचे पाठवून जातील। तर लक्षात घ्या, हे जे दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत। म्हणजेच काय, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला आणि 20 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो। यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 नुसार खालीलपैकी कोणत्या अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित केले गेले आहेत? ऑप्शन आहेत निभाव, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास की संरक्षण व सहभाग? तर कशावर लक्ष केंद्रित केले गेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे निभाव, आरोग्य व पोषण, शिक्षण व विकास आणि संरक्षण व सहभाग या सर्वांवर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, विधाने पहा। 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले आहेत। बी विधान आहे, 1986 ते 1995 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरं करण्यात आलं आहे। तर कोणतं विधान यापैकी बरोबर आहे? तर लक्षात घ्या, पहिलं जे ए विधान आहे ते या संदर्भात बरोबर आहे। यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला परिषदा भरवल्या आहेत, याबाबत चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहेत। पहिली जोडी आहे मेक्सिको परिषद 1975, त्यानंतर कोपनहेगन परिषद 1980, नैरोबी परिषद 1985 आणि बीजिंग परिषद 2005। तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती आहे बीजिंग परिषद 2005। पुढील प्रश्न, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा। प्रश्न ICDSची जी भरती झाली नुकतीच त्यामध्ये विचारण्यात आला होता। तर लक्षात घ्या, 8 मार्च हा दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो। पुढील प्रश्न, डॅश साली संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार संमत केला? ऑप्शन आहेत 1979, 80, 85 की 99? तर लक्षात घ्या, 1979 साली संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार संमत केला आहे। पुढील प्रश्न, नारीचा फुल फॉर्म तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे। तर नारीचा फुल फॉर्म आहे नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन। यानंतर पुढील प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे उद्दिष्ट ओळखा। ऑप्शन आहेत पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे, मुलीचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे, मुलीचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे। तर सांगा या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे? तर लक्षात घ्या, हे जी तिन्ही जी विधाने आहेत ती सर्व बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे उद्दिष्ट आहेत। यानंतर पुढील प्रश्न, 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? ऑप्शन आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, सुकन्या समृद्धी योजना 1 आणि 2 दोन्ही बरोबर की प्रधानमंत्री महिला शक्ती योजना? तर लक्षात घ्या 22 जानेवारी 2015 रोजी
दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि सुकन्या समृद्धी योजना. आणि लक्षात घ्या, आपलं जे प्रश्न संच आहेत त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत, ICDS योजना, पोषण अभियान, कायदे यावर आधारित 1500 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न, त्यामध्ये चालू घडामोडी देखील आहेत. 110 सर्व प्रश्नपत्रिका आहेत, ज्यामध्ये 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. TCS आणि IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत. मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न आणि नोट्स उपलब्ध आहेत. इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न या ठिकाणी आहेत. 18,500 प्रश्न 249 रुपयात PDF स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. याकरिता 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करायचे. सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. प्राईज आहे 499, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड केलेला आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्यू.